Hello student. In standard 7, chapter number 5th, food safety. In the previous video, we learn about the food content and also the spoilage of the food and the factors responsible for the spoilage. There is also learn about the quantitative wastage of the food and qualitative wastage of the food. Now, here we are going to learn what we prevent the food wastage and the spoilage. Also discuss about the storage and the prevention of the food. How can we protect it? Let us take the first point. What can you do to prevent the food wastage and the spoilage? अन्न वाया जाऊ नये आणि त्याचा नाश होऊ नये यासाठी आपण काय प्रतिबंध करू शकतो? प्रिव्हेंट करणे म्हणजे काय? या गोष्टीला प्रतिबंध घालणे किंवा आळा घालणे. फर्स्ट पॉइंट, सर्व युअरसेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. तुम्ही कोणत्याही ठिकाणी किंवा घरात सुद्धा आणि बाहेर तुम्ही जेवढं खाऊ शकाल तेवढंच सर्व केलं पाहिजे. स्वतः तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच. त्यामुळे ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाही आणि ते वेस्टेज जाणार नाही. ड्यू टू दॅट नॉट रिमेन्स द एनी फूड इन द प्लेट. सेकंड, अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. जास्त स्वयंपाक तयार करणे हा सुद्धा एक मुद्दा याच्यात येतो. अतिरिक्त की आपल्या घरी कधी कधी अन्न एवढं उरत असतं की एक व्यक्ती जेवून जाईल एवढं अन्न आपल्याला ते तयार झालेलं असतं. पण ते सकाळी जर आपण खाऊ शकलो नाही किंवा ते न खाण्यासारखं राहिलं तर ते वेस्टेज जातं आणि स्पॉइल सुद्धा होत असतं. थर्ड पॉइंट, टू अवॉइड द थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन अ प्रॉपर वे. एका विशिष्ट पद्धतीने तुम्हाला ते प्रॉपर वे लक्षात घ्या. कोणतंही रात्रीचं शिळं अन्न किंवा शिल्लक राहिलेलं अन्न फेकून न देता त्याला काही परत वापर करता येऊ शकतो का, हा मुद्दा याच्यात आहे. बट बाय ओनली ॲज मच ॲज ग्रेन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क्स एक्सेट्रा ॲज यू नीड. खूप आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण घेत बसायचं नाही. यामुळे ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते मिळू शकणार नाही. बाय ओनली म्हणजे घरामध्ये खूप धान्य साठा करून ठेवणे किंवा खूप व्हेजिटेबल्स घेऊन ठेवणे, फ्रूट्स घेऊन ठेवणे, ते इतरांनाही असावं. त्याची जेवढी गरज आहे तेवढंच तुम्हाला आवश्यक आहे. यामुळे घरामध्ये अनावश्यक फ्रूट्स किंवा ज्याला गरज आहे ती त्याला मिळू शकत नाही, याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. स्टोर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड्स. धान्यांसाठी स्टोअर करण्यासाठी तुमच्याकडे योग्य अशी जागा असली पाहिजे. तेवढा साठा करण्याजोगे तुमच्याकडे साधन असावं. व्हेजिटेबल पेरिशेबल असतात. पेरिशेबल्स म्हणजे काय? नाशवंत. म्हणजे भाज्या, फ्रूट्स, मिल्क वगैरे अतिरिक्त घेऊन ठेवलं तर ते वेस्टेज जातं. तर ज्यांना काहींना आवश्यक असेल, एखाद्या घरात लहान बाळ असेल तिथे दुधाची आवश्यकता असते, नेमकं त्यांना मिळत नाही, असं पण होत असतं. नेक्स्ट पॉइंट, चेक द एक्सपायरी डेट ऑफ द बॉटल, कॅन, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाइम. तुम्ही बघा, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं पॅक फूड येत असतं आणि त्या पॅक फूडचं त्याची एक्सपायरी डेट पाहिली पाहिजे. म्हणजे अंतिम दिवस, ज्या दिवशी ही बॉटल फेकण्यात जाईल, फेकण्यालायक आहे किंवा त्याच्यातला पदार्थ हा निरुपयोगी आहे म्हणून तो फेकायचा आहे. पॅक्ड फूड असतात हे यांच्यात दिलेलं असतं, त्याचा रिअल टाईम दिलेला असतो, पॅकिंग टाईम दिलेला असतो.
आणि ते फेकण्याचा टाइम दिलेला असतो. इट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व युअर सेल्फ. तुम्ही दिलेलं जे वाढलेलं अन्न असेल ते पूर्ण खाण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या वाढीसाठी पण उपयुक्त आहे आणि ती सवय चांगली आहे. याच्याने स्पॉइलेज आणि जे अन्नाची वेस्टेज जी जाते ते जाणार नाही. याविषयी आपल्याला आता 7 पॉइंट्स हे पाहिलेले आहेत. There is some observation. What can we do to avoid the use of the rice grains as akshata to prevent the wastage of the food during the wedding festivals? आपण काय करू शकतो? अक्षतांमध्ये आपण तांदूळ वापरत असतो. ते वापरण्याऐवजी आपण दुसरा काही पर्याय वापरू शकतो का? याकडे विचार केला पाहिजे सर्वांनी आणि ही ऑब्झर्वेशन पाहिलं पाहिजे. कारण जवळजवळ ते तांदूळ आपण फेकत असतो. असा तो एक फेस्टिवलच्या काळामध्ये करण्याची आवश्यकता असते. पण आता त्याच्यामध्ये बदल करणे आवश्यक वाटते की असं केल्याने नेमकं काय तेवढं तांदूळ वाचेल आणि ते फूड वेस्टेज जात असतं. 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा जागतिक अन्न दिवस to work toward the food security and avoid the food wastage. आपला अन्न सुरक्षा आणि फूड वेस्टेज हे टाळण्यासाठी हा दिवस लक्षात राहण्यासाठी आपण त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जागतिक लेव्हलवर याची अंमलबजावणी होत असते. आपण सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज 16 ऑक्टोबर? Now, food storage and preservation. There are the various methods of the safe storage of the foods like freezing, drying, boiling, air-tight packing, etc. अन्नाला स्टोअर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रिझर्वेशन म्हणजे ते टिकवून ठेवण्यासाठीच्या मेथड्स. आपण फ्रीजमध्ये शीतगृह ज्याला म्हणतो त्या शीतगृहांमध्ये अन्न ठेवू शकतो. त्याच्यात आपण मांस सुद्धा ठेवू शकतो. कारण मोठमोठ्या शीतगृह असतात त्यांच्यामध्ये मांस हे फ्रीजमध्ये ठेवलं जात असतं आणि ते नंतर परदेशामध्ये निर्यात सुद्धा केलं जात असतं. तर ही एक मेथड आहे अन्न टिकवून ठेवण्यासाठी. ड्राईंग करणे. एखादं आता बघा सुकी मासळी बाजारामध्ये विकली जात असते ते तर आहेच. ते ड्राईंग करणे. शिवाय आपण काही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही पदार्थ बनवत असतो ते आपल्याला इतर दिवशी खाता येऊ शकतील. उदाहरणार्थ आपण एक विशिष्ट नाचणीचे पापड बनवतो. ते ओलसर असतात. ते सुकवून खाऊ शकतो. साबुदाण्याचे पापड बनवतो. काही सांडगे वडे आणि अशा पद्धतीचे पदार्थ आपण कुरडई हे बनवत असतो. तर हे गव्हापासून वगैरे असे पदार्थांपासून ते टिकवण्यासाठी ड्राय करणे आवश्यक असतं. बॉईल करणे. एखादी पदार्थ हा पूर्ण शिजवून तो आपल्याला स्टोअर करता येऊ शकतो किंवा त्याला वापरता येऊ शकतो. एअरटाईट पॅकिंग. एअरटाईट पॅकिंग म्हणजे काय? घरातलं धान्य सुद्धा एअरटाईट पॅकिंग हे केलं पाहिजे. कारण त्याच्यात हवेशीर राहणं वेगळं आणि दमट हवेमध्ये राहत असताना त्याला सतत दमटपणा त्याच्यात जाऊ नये म्हणून सुद्धा केअर घेणं आवश्यक आहे. दिस डिफरन्स मेथड्स प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन फूड अँड देअरबाय सेव्ह द फूड फ्रॉम द स्पॉइलिंग. या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. या फूड स्पॉइलिंग होण्यापासून किंवा त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स शिरकाव होण्यापर्यंत त्याच्यात वाढ होण्यापर्यंत हे वाचवतील. प्रिव्हेंट म्हणजे काय? विरोध करणे किंवा आळा घालणे. नेक्स्ट, द फूड प्रोटेक्शन अँड द फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन म्हणजे अन्नाची सुरक्षा. प्रिव्हेन्शन ऑफ द फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. म्हणजे सूक्ष्म कीड त्याच्यामध्ये लागू नये, त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होऊ नये म्हणून काय प्रतिबंधक करू शकतो. शिवाय अतिरिक्त किडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होऊ नये, संक्रमण होऊ नये.
that is the presence of the unusually large number of the insects or animal in the food. काही आजूबाजू जे असतील तर ते पेस्ट त्याच्यात होऊ नये यासाठी आपण फूड प्रोटेक्शन हे झालं पाहिजे. उदाहरणार्थ आपण याच्यात लहान किडी सुद्धा म्हणू शकतो आणि उंदीर सुद्धा असतील त्यापासून सुद्धा आपण प्रोटेक्शन करता आलं पाहिजे. फूड प्रिझर्वेशन, प्रिझर्व करणे म्हणजे काय? टिकवून ठेवणे. यूज ऑफ द व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ द टाइम फूड स्पॉइलेज ड्यू टू द इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. प्रिझर्वेटिव्स हे टाकले जात असतात अन्नामध्ये. तुमच्यापर्यंत येईपर्यंत एखादं अन्न ते टिकून राहील की नाही याची शाश्वती नाही, म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स टाकतात. तुम्ही कोणते प्रॉडक्ट बघा जे नाशवंत आहे त्या फूड्सवर किंवा त्या पॅकेजेसवर ते लिहिलेलं असतं. ते पेरिशेबल फूडस्टफ असतात, म्हणजे बटर असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा तेल असेल किंवा काही असेल त्याच्यावर प्रिझर्वेटिव्स टाकून ते तुमच्यापर्यंत आणलं जात असतं. उदाहरणार्थ आपण साधं घरातलं लोणचं प्रिझर्व करून ठेवतो, पण ते प्रिझर्व करण्यासाठी आपण तिथे सोडियम क्लोराईडचा वापर करतो, म्हणजे मिठाचा वापर करतो. मग ते जास्त काळ आपल्यापर्यंत आपल्या घरात टिकून राहतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जाणार नाही किंवा कोणते इतर किडी मुंग्यासुद्धा तिथपर्यंत जाणार नाही आणि ते स्पॉइलेजपासून ते थांबवले जाते. ते जास्त काळासाठी तसतशा पद्धतीचे वापरले जात असतात. उदाहरणार्थ तुम्ही काही पेप्सी कोलासारखे किंवा काही कोल्ड्रिंक्स ते जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. तुम्ही जो ब्रेड विकत घेतात त्या ब्रेडमध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. त्यांना एक क्रमांक दिलेला असतो, कोड वर्ड्स असतात आणि त्याप्रमाणे ते तुम्ही वापरत असतात. अतिरिक्त पॅक फूड खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये प्रिझर्वेटिव्हचा मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होतो आणि त्याच्याने आपल्याला विविध व्याधी होऊ शकतात मानवाला. या बाबतीत आपलं लक्ष वेधतो की फूड प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ खाऊ नये, ते नॅचरल खावेत. जे आपण ताजे पदार्थ घेऊन खाऊ शकतो का याकडे बघा. पॅक केलेलं फूड हे कदाचित त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतील. तुम्ही कधी कधी बघा FSIचा लोगो पाहिला असेल तुम्ही, येथे तुमच्या एखाद्या फूड प्रॉडक्टवर लिहिलेला असतो. हे काय? द नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर द फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन. द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कंट्रोल द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द फूड ड्रग्स बाय द स्टँडर्डायझेशन फूड सेफ्टी अँड द स्टँडर्ड. हे बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे अन्न सुरक्षा आणि दर्जा याविषयी अधिकृत भारताकडून देण्यात आलेलं हे प्रमाणपत्र असतं. हे ज्याही प्रॉडक्टवर असेल याचा अर्थ त्याला गव्हर्नमेंटने त्याला योग्य ते परवानगी देऊन ते फूड किंवा ते ड्रग्ज म्हणजे काय? कोणते द्रव पदार्थ, औषध असतील, पॅक असतील त्यांना ड्रग्ज म्हणतात. ड्रग्जचा अर्थ फक्त काही ते असे ड्रग्ज नाही की ज्याच्यातून गुंगी येते, पण हे कोणत्याही प्रकारचं औषधाला ड्रग्ज हा शब्द वापरतात. तर फूड आणि ड्रग्ज हे डिपार्टमेंट जे आहे ते त्यांना एक विशिष्ट प्रकारचं स्टँडर्डायझेशन म्हणजे काय? प्रमाणित करणे. हे प्रमाण करण्यासाठी FSIचं असतं. त्याची वेबसाईट ही आहे, तुम्ही यामध्ये जाऊन सुद्धा पाहू शकतात. FDA फूड डेव्हलपमेंट जे आहे, FDA ॲडमिनिस्ट्रेशन, तर ही सुद्धा गव्हर्नमेंटचं एक वेबसाईट आहे. तुम्ही यामध्ये सुद्धा जाऊन हे पाहू शकता.